कोल्हापुरातील भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीनं ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई माधवराव बागल यांची 130वी जयंती गुरुवारी साजरी करण्यात आली। यावर्षीचा भाई माधवराव बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवराव बागल पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे यांना जाहीर झाला होता। राजर्षी शाहू स्मारक भवन इथं विजय चोरमारे यांना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार चोरमारे यांनी ND पाटील गोविंद पानसरे नंतर कोल्हापूर नेतृत्वहीन झाला असून त्यातून कोल्हापूर वाट काढतंय ही समाधानाची बाब असल्याचं सांगितलं। सध्याच्या घडीला आमदार संजय गायकवाड, प्रशांत कोरटकर या प्रकरणात कोल्हापूरकरांनी ते दाखवून दिलंय। पत्रकारांनी संविधान, धर्मनिरपेक्ष याबाबतीत पक्षपातीपणा केलाच पाहिजे, लढणाऱ्यांना बळ दिलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय। सध्याचा काळ हा कठीण आहे, देश तुमची मक्तेदारी नाही असं ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे। शक्तीपीठ महामार्ग घालवला तरच कोल्हापूरचं महत्त्व कायम राहील। लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई करावीच लागणार असल्याचं चोरमारे यांनी सांगितलं। डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी सध्याच्या विखारी सामाजिक परिस्थितीत भाई माधवराव बागल यांच्या विचारांची नितांत गरज असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाला संभाजीराव जगदाळे, डॉक्टर TS पाटील, प्राध्यापक अनिल घाटगे, बागल विद्यापीठाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकराव साळुखे, चंद्रकांत यादव, रवी जाधव, तनुजा शिपूरकर, अस्मिता चोरमारे हे उपस्थित होते।